प्रस्तुत अभंगात संत श्रेष्ठ नामदेव महाराज भगवान शिवजीच्या नामाचा महिमा प्रतिपादन करून भगवान शिव आणि भगवान महाविष्णू कसे एक आहेत, दोघांचा अभेद कसा आहे याचं प्रतिपादन करतात. तथा भगवान शिवजी असतील, महाविष्णू असतील, या मृत्यू लोकामध्ये अनेक अवतार का धारण करतात याचा विस्तार आजच्या अभंगातून व्यक्त करतात. म्हणून थोडस आपण प्रारंभी 3 टप्प्यामध्ये आपल्याला चिंतन करायचंय. का बरं 3 टप्प्यात? कारण गाडीमध्ये आम्ही 3 आलो, सरकारही तिघांचं मिळून उभा राहत आहे, म्हणून आपल्याला 3 टप्प्यामध्ये याचं चिंतन करायचं आहे. क्रमांक 1, अगोदर 64 प्रकारचे भैरव त्या ठिकाणी शास्त्रामध्ये काशीखंड नावाच्या ग्रंथामध्ये वर्णन करून सांगितले. आता 64 तर मी एका कीर्तनामध्ये सांगू शकत नाही, पण प्रारंभी 8 भैरवाचा विस्तार सांगून मी पुढे जाणार आहे. प्रारंभी 8 भैरवाचं चिंतन आपण श्रवण करू. मध्यांतरी या अभंगाचा भावार्थ थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि शेवटी उरलेल्या वेळेमध्ये ज्या ग्रामदेवतेच्या जन्मासाठी, जन्म उत्सवासाठी आपण या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने, प्रेमाने, अट्टहासाने उपस्थित आहोत, त्या काल भैरवनाथ देवाचा जन्म आपल्याला संपन्न करायचा आहे. मग भैरवनाथ ही देवता संत वाङ्मयामध्ये संतांनीही त्या ठिकाणी वर्णन केलं. महाराज ज्ञानोबा म्हणतात, पिंडांड ब्रह्मांड अंतरी दैवत भिन्नाकृती हो. याचं 4थं चरण आहे, त्यातलं मला एकच पारिद सांगायचंय. माझे घरी पाहुणा भैरवनाथ आला हो. काय म्हणतात ज्ञानोबा? माझ्या घरी भैरवनाथ पाहुणा म्हणून त्या ठिकाणी आलेला आहे. मग अशा भैरवनाथाचं थोडक्यात आपल्याला चिंतन पाहून अभंगाकडे यायचं आहे. का काल भैरवनाथ देवता ही सामान्य देवता नाही. मी सुरुवातीला आपल्या समोर एक श्लोक, जे शंकराचार्यांनी, ज्या वेळेला शंकराचार्य वाराणसी म्हणजेच काशीला गेले, त्यावेळेला त्यांनी जे काल भैरवनाथ अष्टक गायलं ना, त्यातला पहिला श्लोक मी आपल्या समोर व्यक्त केला. देवराज शव्यमान पावनं पंकजं जालयज्ञ सूत्र बिंदु शेखरं कृपाकरं नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे. म्हणजे स्तोत्र जे आहे ना, याचं जरी आपण बारकाईने चिंतन केलं तरीही आपल्याला काल भैरवनाथाचं महत्व लक्षामध्ये येईल. पण बाबा हे असं आहे, थोडस सांगणारालाही कठीण आहे आणि ऐकणाराला नुसतं कठीण नाही. एक तर रात्रीची झोपेची वेळ आणि त्यात एवढा कठीण विषय जर सांगितला तरी झोपायचे नाही, घोरतील महाराजा. विठाला 8 दिशा वर्णन करून सांगितल्या, तशा प्रमुख 10 दिशा सांगितल्या. अधःऊर्ध म्हणजे खाली आणि वर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर, या ज्या 8 दिशा आहेत, या प्रत्येक दिशेला 8 क्षत्रपाळ म्हणून, संरक्षण करणारे म्हणून 8 त्या ठिकाणी भैरवाची नियुक्ती केलेली आहे. मुलाचे 8 किती झाले? कोण म्हणलं 72? 8 64 होतात. मग 64 त्या ठिकाणी भैरव देवता निर्माण झाली. कशी झाली? भरपूर मोठा याचा विस्तार आहे. फक्त 8 देवता कशा जन्माला आल्या याचा विस्तार मी सांगून अभंगाकडे येतो. भजन करावे. भगवान शिवजी रोज त्या ठिकाणी त्यांना लावण्यासाठी चिताभस्म लागायचं. काय चिताभस्म म्हणजे काय? अलंकापुरीच्या नगरीमध्ये भेटणारं भस्म ते का नाही. जर व्यक्ती मेला, त्या व्यक्तीची असणारी राख शिळी नाही. रोज मेलेला व्यक्ती त्या ठिकाणी जायचा, ती राख घ्यायची आणि मग अंगाला लावायची. अशी असणारे भगवान शिवजी व्याघ्र चर्मधारी मशानी राहिला संगे भूत मेळा विराजित. असे असणारे भगवान शिवजी रोज भस्म उटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा
आणि भगवान शिवजीला रोज त्या ठिकाणी राख आणून देण्याचं काम करत होता, चिताभस्म आणून देण्याचं काम करत होता. त्याचं नाव होतं भस्मासूर. हा भस्मासूर अगोदर कसा निर्माण झाला याची कथा आहे का. भगवान शिवजीकडे त्या भस्माचा जो भस्म असतो ना, त्या भस्माचा एक खडा त्यातील खाली पडला आणि खाली पडल्याबरोबर त्यातून एक पुरुष निर्माण झाला. त्याचंच नाव ठेवलं भस्मासूर. आणि विचारलं त्यानं, हात जोडले, प्रभू माझ्या उत्पत्तीचं कारण काय, माझ्या जन्माचं कारण काय. झोपू नका, कीर्तन आहे का. आपण ऐकायला आलोय म्हटल्यावर ऐकलं पाहिजे. मग झोप तुम्हाला घरीही होती ना, मग इथं येऊन जर झोपायचं म्हटल्यावर घरी 2 रगी पांघरून झोपायचं. ऐका. आणि तो भस्मासूर त्या ठिकाणी महाराज जन्माला आला आणि आल्याबरोबर त्याने विचारलं, प्रभू मला आज्ञा काय. आणि आज्ञा काय म्हटल्याबरोबर भगवान शिवजीने सांगितलं, बाबा एक काम कर, मला रोज नवीन ताजं चिताभस्म लागतं, तेवढं तू रोज सकाळी मला आणून देण्याचं काम कर. आणि तो कामाला लागला महाराज. असे अनेक वर्षे गेले, पण त्याला त्या शक्तीचा काय झाला, अहंकार झाला. तो भस्मासूर कृतज्ञ झाला. ज्ञानोबा म्हणतात ना, जेथीची कृपा नाही देवरू, तेथेची मनी व्यभिचार. हरी कायमी भस्मासुरू, अर्जुन म्हणे. ज्ञानोबा दुसऱ्या अध्यायामध्ये सांगतात की भस्मासूर त्या ठिकाणी कृतज्ञ झाला. ओवीचा विस्तार मला इथं सांगायचा नाही. जर ओवी जरी सांगितली तरी भावार्थ आपल्या लक्षामध्ये आला. मग ऐका, तो भस्मासूर उन्नत झाला, त्याला नारदाची भेट झाली. आणि नारदांची भेट झाल्यानंतर नारदांची भेट झाली आणि नारद म्हटले, बाबा काय करतो. म्हणे काय नाही, तुमच्या डोक्यावरती हात ठेवतो, तुम्हाला भस्म करतो आणि माझ्या प्रभूला भगवान शिवजीला हे मी चिताभस्म देतो. आणि असं म्हटल्याबरोबर नारदांनी सांगितलं, बाबा तू काय करतो, काम करतो. कुणाचं करतो, भगवान शिवजीचं. म्हणजे तू त्यांचा नोकर सेवक आहेस, दास आहेस. आणि असं म्हटल्याबरोबर नारदांनी त्याला जरा शिवजीच्या विरोधी त्या ठिकाणी सांगितलं, विरोधात फॉर्म भरायला सांगितला. म्हटलं एक काम कर, अरे रोज काम करण्यापेक्षा एक काम करणार, तू त्याच बाबाच्या डोक्यावरती हात ठेव आणि त्यांना भस्म कर. असं म्हटल्याबरोबर महाराज त्याला तो सल्ला पटला. पण त्यानं विचारलं, नारद मी त्यांना भस्म करून मला फायदा काय. तो बाबा तर असाही मशानात राहतो, अंगावरती कापडही नाही, व्याघ्र चर्म आहे, गळ्यामध्ये सापाचा हार आहे. मग एवढं असताना मी त्यांना का मारू. तेव्हा प्रयोजनाशिवाय कोणीही तयार होत फलम उद्दिष्ट मंदह अपि न प्रवर्तते, शास्त्र सांगते. आणि त्यावेळेला नारद म्हटले, बाबा जरा डोळे उघडा डोळे, बघा नीट. आणि असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज नारद म्हणाले, त्यांच्या घरी जे आहे ना पार्वती, भगवान शिवजी गेले की पार्वती तुला प्राप्त होईल. आणि महाराज त्या ठिकाणी तो सल्ला त्याला पटला, तो निघाला. आपण अनेक वेळा ऐकले म्हणून मला जन्म सांगायचा आहे अष्टभैरवाचा. आणि निघाले महाराज. निघाल्याबरोबर भगवान शिवजी अंतर्ज्ञानी त्या शंभूला सर्व वृत्तांत कळाला. अंतर्ज्ञानी आहे भगवान शिवजी आणि भगवान शिवजीला तो सर्व वृत्तांत कळाला. आणि कळाल्याबरोबर भगवान शिवजी पुढे पळायला लागले. भगवान शिवजी पुढे पळत आहेत. मागं त्या ठिकाणी थांबा म्हणून भस्मासूर आवाज येतोय. आणि पाहता पाहता सर्व देवदेवतांना प्रश्न निर्माण झाला, भगवान शिवजी म्हणजे कधीही नष्ट न होणारी देवता, तुम्ही विश्वनाथ असं तुकोबाराय त्या ठिकाणी वर्णन करतात. अशी अविनाशी असणारी देवता आणि त्यांच्या पाठीमागे हा भस्मासूर लागलेला आहे. या संकटातून त्यांना सोडवलं पाहिजे. आणि त्यावेळेला पार्वती मातेने भगवान शिवजीने भगवान महाविष्णूचा धावा केला. आणि भगवान महाविष्णू विश्वाला म्हणून टाकणारं जे रूप आहे ना, ज्याला मोहिनी रूप असं म्हणतात,
भगवंतानं ते मोहिनी रूप धारण केलं आणि भगवान परमात्मा भगवान शिवजी समोर पाठीमाग भस्मासूर आणि मधी बरोबर त्या ठिकाणी मोहिनी रूपामध्ये असणारे भगवंत प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर भगवान शिवजीनं ओळखलं की माझं आराध्य भगवान महाविष्णू माझं संरक्षण करण्यासाठी आता आलेले आहेत आणि त्यांनी महाराज वटवृक्षाचं रूप घेतलं. काय वटवृक्ष कळतो ना? वटवृक्ष म्हणजे वडापाव, वडा मला पाव, शॉर्टकट मारतात माता मावल्या प्रदक्षिणा करत असताना वडापाव वडापाव वडापाव, म्हणजे असं तो काही वटवृक्ष आहे ना, त्या वटवृक्षाचं रूप भगवान शिवजीनं घेतलं आणि घेतल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज ती लीला भगवंताची पाहू लागले. भगवंत मोहिनी रूपामध्ये होते आणि त्या वृक्षाकडे पाहू लागले. पाहत असताना आता तो वृक्ष होता का? नाही. होतं काय? साक्षात भगवान शिवजी होते आणि भगवान शिवजी त्या ठिकाणी पाहतात आणि पुन्हा मोहिनी रूपामध्ये असणारे भगवंत त्या ठिकाणी प्रगट झाल्याबरोबर तो भस्मासूर महाराज मोहूनच गेला. आता जे रूप विश्वाला मोहून टाकतंय ते एका राक्षसाला मोहू शकणार नाही का? विद्वान बलवान इंद्रियग्राम विद्वान अपि करशती, म्हणजे हा इंद्रियग्राम असा बलवान आहे तो त्या ठिकाणी विद्वानाला देखील काय करतो? त्या असणाऱ्या स्त्री विषयामध्ये अडकून ठेवतो, गुंतून ठेवतो आणि असा विषय त्याचाही झाला महाराज. तो राक्षस वृत्तीचा होता. मोहिनी रूप त्यानं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर एकटक पाहतच राहिला. विचारलं कोण, तुझा परिचय काय? तेव्हा त्या मोहिनी रूपातील भगवंतांना सांगितलं मला मोहिनी असं म्हणतात आणि मी योग्य अशा वराचा त्या ठिकाणी शोध घेत आहे, पण मला आजपर्यंत योग्य वर काही भेटला नाही. मग तुझं नेमका योग्य वर भेटावा यासाठी तुझी अट काय? तेव्हा भगवंत म्हणाले हे पहा, मला योग्य वर तेव्हाच मी समजेल की ज्या वेळेला मी जसं नृत्य करेल. माझं आराध्य दैवत म्हणजे हा वटवृक्ष आहे. कोण होतं? भगवान शिवजी. आणि या माझ्या आराध्य दैवतासमोर या विशाल वटवृक्षासमोर जो माझ्या सारखंच नृत्य करेल त्याच्याबरोबर मी काय करीन? लग्न करणार. आणि असं म्हटल्याबरोबर महाराज तो म्हटलं हो, एका पायावरती तयार झाला आणि भगवंत नृत्य करू लागले. काय त्या बाबाला करता येत नाही हो. आणि नृत्य करत असताना त्या ठिकाणी महाराज नृत्य रंगामध्ये आलं. भगवंत वेगळे वेगळे हावभाव करू लागले आणि पाहता पाहता तो भस्मासूर अगदी त्या ठिकाणी महाराज मोहून गेला आणि त्यानं नकळत भगवान महाविष्णूनं मोहिनी रूपातील भगवंतानं दोन्ही हात आपल्या डोक्यावरती ठेवले. ठेवल्याबरोबर या भस्मासुरानंही दोन्ही हात ठेवले. काय झालं? त्याचं भस्म झालं. तो भस्म झाला. पण इथं मला थांबायचं नाही. याच्या पुढे विषय काय घडला? वटवृक्षाच्या रूपामध्ये भगवान शिवजी होते. भगवान शिवजीनं ते मोहिनी रूप पाहिलं आणि मोहिनी रूप पाहिल्यानंतर भगवान शिवजीचा वीर्यपात झाला आणि वीर्यपात झाल्यानंतर त्या वीर्याचे 8 भाग निर्माण झाले आणि त्या 8 भागापासून अष्टभैरव त्या ठिकाणी प्रगट झाले. मी नावं सांगतो, तुम्ही फक्त भैरव म्हणायचं. काय काय म्हणायचं? भैरव. आसितांग भैरव, रुरु भैरव, चंड भैरव, क्रोध भैरव, उन्मत्त भैरव, कपाल भैरव, भीषण भैरव, संहार. किती झाले? 8 झाले ना? कमी राहिले असले तर तुम्ही टाकून घ्या. विठाला आसितांग, रुरु, चंड, क्रोध, उन्मत्त, कपाल, भीषण आणि संहार हे 8 त्या ठिकाणी भैरव निर्माण झाले. असे 64 भैरव आहेत आणि या सर्व भैरवाची एकमेव देवता म्हणजे कोण असेल तर त्यांना काल भैरवनाथ त्या ठिकाणी म्हणतात. मग यांना कोतवाल या नावानं संबोधलं जातं, क्षत्रपाल या नावानं संबोधलं जातं. नरहरी महाराज वर्णन करतात, भजन करा भैरवनाथ क्षेत्रपाल, भैरवनाथ क्षेत्रपाल.
नरहरी महाराजांचा हा ग्रंथ आहे नरहरीचे दैवत त्याचा दास मी अंकित। नरहरी महाराज वर्णन करतात भैरवनाथ क्षेत्रपाळ महाविघ्नांचा तो काळ। महाविघ्न जरी आले तर त्या सर्व विघ्नांना पराभूत करणारा एकही विघ्न आपल्यावरती न येऊ देणारी देवता म्हणजे भैरवनाथ क्षेत्रपाळ महाविघ्नांचा तो काळ अशी त्या ठिकाणी भैरवनाथ देवता आहे। मग या श्री काल भैरवनाथ देवतेचं जन्म कथा आपल्याला श्रवण करायची। पण मी सांगितलं ना पहिला टप्पा अगोदर फक्त भैरव पाहायचे त्यापैकी आपण 8 भैरवाचा आता विचार केलेला आहे आणि या मधल्या टप्प्यामध्ये आपण थोडस अभंगाचं चिंतन पाहू आणि पुढे बरोबर 11:30च्या अगोदर बरोबर 11:30ला भैरवनाथाच्या जन्माची कथा पाहून थांबू। मग अशी ही विघ्न विनाशक असणारी देवता श्री काल भैरवनाथ आहे। या भैरवनाथ देवतेची आपण कोणत्याही प्रकारची उपासना केली ना त्याचं वेगळ्या वेगळ्या अंगाने फळ सांगितलं। पण मी तुम्हाला फक्त 3 प्रकारचं फळ सांगून आपल्या अभंगामध्ये प्रवेश करतो। क्रमांक 1 जर आपण या देवतेची उपासना केली ते जागृत असणारं देवस्थान दैवत भगवान श्री काल भैरवनाथ त्या ठिकाणी काय करतात आपल्या जीवनामध्ये जी काही भीती आहे ना त्या भीतीचा नाश करतात। लक्षात ठेवा कीर्तन झाल्यावरती मला प्रश्न विचारायची सवय आहे। त्याचं कारण आळंदीमध्ये आमची वैष्णव आध्यात्मिक गुरुकुल नावाची संस्था आहे आणि शिकवल्यानंतर विद्यार्थ्याला प्रश्न विचारावे लागतात। तसे आता फक्त ते छोटाले विद्यार्थी आहेत तुम्ही मोठे विद्यार्थी भैरवनाथ देवतेची आपण उपासना केली ध्यान धारणा केली पूजा जर केली तर पहिलं फळ आपल्या जीवनात प्राप्त होतं भयाची निवृत्ती। प्रत्येकाच्या पाठीमागे काय आहे भय आहे पण त्या भयाची निवृत्ती करणारी देवता काल भैरवनाथ देवता। क्रमांक 2 जर या देवतेची आपण उपासना केली पूजा केली ध्यान धारणा केली तर आपल्या या जन्मात तर पाप जातच जातं पण मागच्या अनेक जन्मातल्या पापाची निवृत्ती भगवान श्री कालदैवत असणाऱ्या काल भैरवनाथाच्या कृपेनं आपलं अनेक जन्मातलं पापही जातं। 1 भयाची निवृत्ती 2 अनेक जन्मातील पापाची निवृत्ती आणि 3रं महत्वाचं आहे का या काल भैरवनाथ देवतेची जर आपण उपासना केली ध्यान धारणा केली पूजा केली तर आपल्या जीवनामध्ये जी इच्छा आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल ती इच्छा भैरवनाथाच्या कृपेनं पूर्णत्वाला जाते। आमचे गुरुवर्य माऊली सांगत असतात आपण समाजामध्ये जो विषय मांडत असताना फक्त मांडायचा नाही प्रमाणानं त्याची सिद्धी करायची। कशानं मग ते प्रमाण कोणतं असावं पुराणातलं कोणत्या बगल पुराणातलं नाही पुराणातलं असावं म्हणजे शास्त्रातलं असावं संत वाङ्मयाचा त्याला आधार असावा। म्हणून या तिन्हीलाही माझ्याकडे प्रमाण आहे। या 3 मुद्द्याचा विचार करून आपण अभंगामध्ये प्रवेश करू। क्रमांक 1 ऐका या भैरवनाथ देवतेची आपण जर सेवा केली तर त्या ठिकाणी आपलं जन्ममरणाचं दुःख निवृत्त होतं। प्रत्येकाच्या पाठीमागे जन्ममरण आहे का नाही आपलं भय प्रत्येकाच्या पाठीमागे काय आहे भय आहे। तुकोबाराय ज्ञानोबाराय म्हणतात अरे बाबांनो उठा जागे व्हा आणि त्या पंढरपूरला जा। का बरं कारण तुमच्या पाठीमागे नुसतं भय नाही तर मोठं भय आलंय। उठा उठा जागा पाठी भय
महाराज. म्हणून उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. एका गावात असंच माझं कीर्तन होतं महाराज. मी सांगितलं प्रत्येकाला भीती आहे, कशाची ना कशाची भीती आहे, पण तिथं असा एक कार्यकर्ता होता, तो गावातही कुणाला भीत नव्हता, तालुक्यातही नाही, जिल्ह्यातही नाही, आणि असा असणारा व्यक्ती त्यानं माझी सेवा घेतली. कीर्तन सेवा मी 2 तास केली आणि सांगितलं आपल्या जिल्ह्याचं निर्भीड व्यक्तिमत्व की ज्याला कुणाची भीती नाही. आणि असं म्हटल्याबरोबर महाराज काही लोक कीर्तन झाल्यानंतर माझ्याकडे आले. महाराज खरंय तुमचं? म्हटलं काय खरंय? म्हणे आमच्या गावातला तो व्यक्ती आहे ना ज्याचं तुम्ही वर्णन केलं, तो गावात कुणाला भीत नाही, तालुक्यात कुणाला भीत नाही, जिल्ह्यामध्ये कुणाला भीत नाही, पण काय घरी पण थोडस आहे का, पण हा पण आला की फार त्या ठिकाणी विचित्र काम होतं महाराज. एका मुलाचं वर्णन, सोयरीक पाहण्यासाठी मुलगा आला, दृष्टांत सोयरीक पाहण्यासाठी मुलगा आला आणि आल्याबरोबर त्याला विचारलं का हो तुमचा मुलगा काय करतो? काय नाही म्हणे, आमच्या मुलाला काडीचं व्यसन नाही, पण त्याला सकाळी उठलं की लागते पाण्याची बॉटल. काय म्हणजे तुमच्या लक्षात आलं, पण आलं की मागचं सर्ववरती पाणी फिरतं. तसं सर्व गावकऱ्यांनी सांगितलं महाराज तो अगदी निर्भीड आहे, पण तो त्याच्या बायकोला घाबरतो. आता मला काही राहवलं नाही, मी मोकळ्या मनाचा माणूस गेलो. म्हटलं का हो तुमचं वर्णन मी केलं निर्भीड व्यक्तिमत्व म्हणून. ते म्हटले हो महाराज बरोबर आहे. म्हटलं तुम्ही गावात नाही, तालुक्यात नाही, जिल्ह्यात कुणाला घाबरत नाही. मग गावची लोक म्हणतात पण ते घरच्याला घाबरतात. ते म्हटले बरोबर आहे महाराज, गावच्यांचं बरोबर आहे, मी घरच्यांना घाबरतो. का बरं, का घाबरता? त्यांनी उत्तर दिलं, म्हटले महाराज माझं आडनाव आहे वाघ. काय? माझं आडनाव आहे वाघ आणि आमच्या सौभाग्यवतीच्या सासरचं नाव म्हणजे मेहुणे असतील, सासरे असतील, त्यांचं आडनाव काय? वाघमारे. कधी ते या वाघाला मारतील सांगता येत नाही, म्हणून मी तिला घाबरतो. अशी भीती प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे, पण ती भीती आता संत वाङ्मयाच्या आधाराने जर विचार केला तर पूर्ण कीर्तन आपलं इथंच होईल. कुणाला कुणाची भीती, कशाला कशाची भीती याचा विचार सांगत असताना भर्तृहरी नीती शतक नावाच्या ग्रंथामध्ये वर्णन करतात. भोगे रोग भयम, कुले श्रुती भयम, विद्येनृपला भयम, माने दैन्य भयम, बले रिपु भयम, रूपे जराया भयम, शास्त्रे वाद भयम, तपेंद्रिय भयम, काये कृतांतात भयम, सर्वे वस्तु भयान्वितम भूमितृणाम विष्णु पदम अभयम. म्हणजे प्रत्येकाला भीतीने ग्रस्त असं या श्लोकामध्ये सांगितलं. सर्वांचा विस्तार करणं शक्य नाही, म्हणजे भीती ही सर्वांना आहे. मग महाराज आमच्या जीवनामध्ये आम्हाला जन्म मरणाची किंबहुना या संसाराच्या भयाची भीती नष्ट करायची आहे. काय साधना करावी लागेल? तर जर आपण वाराणसीला गेलो ना, त्या वाराणसीच्या कोतवाल म्हणून ओळखले जाणारे क्षत्रपाळ म्हणून ओळखली जाणारी देवता काल भैरवनाथ यांच्या मंदिराच्या समोर काही श्लोक लिहिलेले आहेत. काशी खंडातील, त्या काशी खंडामध्ये सर्व क्षेत्रपाल असतील, अष्टभैरव असतील, 64 प्रकारचे भैरव असतील, भगवान शिवजी असतील. भगवान शिवजीने जे अवतार घेतले, अनेक भक्तांचा उद्धार केला, त्याचा सर्व विस्तार आपल्याला श्रवण करायचा असेल तर आपल्याला काशी खंड नावाचा ग्रंथ वाचावा लागेल. आणि मग त्या ठिकाणी महाराज तिथं एक श्लोक आमच्या जुने कीर्तनकार जोग महाराज संस्थेतील रोहिदास महाराज हरदे यांनी मला तो तिथला श्लोक सांगितला. म्हटले महाराज काल भैरवनाथ देवता ही सामान्य देवता नाही, या देवतेची आपण पूजा केली, ध्यान धारणा जर केली तर संसार भयाची निवृत्ती होते. श्लोक आहे का? वाराणस्यां भैरवो देवो संसारिणो भयहरिणः. वाराणस्यां भैरवो देवो म्हणजे काल भैरव देवता वाराणसीमध्ये वास्तव्य करणारी किंवा अंश रूपामध्ये आपल्याही असेल, अनेक ठिकठिकाणी असेल, अनेकांचं कुलदैवत असेल, ग्रामदैवत असेल, अशा या दैवताची वाराणस्यां भैरव देव
संसारिणो भयहरिणः म्हणजे आपल्या जीवातील संसारिक मनुष्याच्या अंतःकरणातील संसाराची भीती नष्ट करणारी देवता कालभैरव देवता आता दुसरा मुद्दा आपल्यासमोर मी सांगितला होता, अनेक जन्मातील पापाची निवृत्ती करणारी देवता म्हणजे कालभैरव देवता। शास्त्रामध्ये अनेक पाप सांगितली, या जन्मातली याच्या पाठीमागच्या हजारो जन्मातील अशी असणारी पाप किंवा कायिक पाप, ऐका, वाचिक पाप, मानसिक पाप, पाप, उपपाप, महापाप, या सर्व पापाचा विस्तार करायला आपल्याकडे वेळ नाही। मग ही सर्व अनेक जन्मातील जी पाप आहेत ना, ही सर्व पाप भैरवनाथाच्या कृपेनं लयाला जातात, निवृत्त होतात। अनेक जन्म कृतम पापम दर्शनेन विनश्यति, कुणाच्या दर्शनानं तर श्री कालभैरवनाथ देवता या देवताच्या दर्शनानं, नुसतं दर्शन जरी आपण सकाळी सकाळी उठून केलं तर आपल्या अनेक जन्म कृतम पापम दर्शनेन विनश्यति, एक नमस्कार केल्यानंतर अनेक जन्माचं पाप निवृत्त होतं। म्हणजे पहिलं फळ संसार भयाची निवृत्ती करणारी देवता कालभैरव देवता, दुसरं फळ आपल्या जीवनातील पापाची निवृत्ती करणारी देवता कालभैरव देवता। आणि अशाच कालभैरवनाथ देवतेसमोर आपण त्यांची पूजा केली, ध्यानधारणा केली आणि त्यांच्याजवळ एखादी इच्छा अगदी मनोभावातून श्रद्धेनं प्रेमानं जर प्रगट केली ना, तर ती इच्छा ही आपली त्या ठिकाणी पूर्ण होते। विठाला ताराबाद या ठिकाणी ज्यांची समाधी आहे ना, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, तेथील महिपती महाराज यांनी कालभैरवनाथ या देवतेचं वर्णन करत असताना 11 ओव्यांचा, त्याला अभंगही म्हणतात आणि ओव्याही म्हणतात, तर 11 ओव्या त्या ठिकाणी त्यांनी कालभैरवनाथ देवतेच्या लिहिल्या। त्यामध्ये पहिली ओवी आहे, ऐका ऐका, कालभैरव आख्यान मणी विश्वास धरून निपुत्रिका होय पुत्र संतान, होय पूर्णता इच्छेची, पहिलीच ओवी आहे त्यातील। ऐका कालभैरव आख्यान, कालभैरव आख्यान सांगत असताना महिपती महाराज म्हणतात, ऐका कालभैरव आख्यान, झोपा काढून या सर्वांनी, असं आहे का? ऐका कालभैरव आख्यान मणी विश्वास धरून, असं म्हटल्याबरोबर एक कीर्तनात बसलेला होता आणि त्याच्या शेजारी विश्वास नावाचा मुलगा बसलेला होता, व्यक्ती बसलेली होती, त्यानं त्या विश्वासाला धरलं। म्हटलं विश्वास म्हणजे नावाचा विश्वास नाही, जो आपल्या अंतःकरणामध्ये असतो तो विश्वास धारण करून तुम्ही त्या ठिकाणी ही जर कथा ऐकली तर निपुत्रिका होय संतान, ज्याला पुत्र प्राप्ती नाही त्याला पुत्र प्राप्ती करून देण्याची ताकद या दैवतामध्ये आहे। फक्त आपण त्यांच्यावरती श्रद्धा ठेवली पाहिजे। आणि मला महत्वाचं जे सांगायचंय, होय पूर्तता इच्छेची, आपण जी इच्छा करू ना ती इच्छा पूर्ण होते। संसारामध्ये बाबा माणसाची इच्छा पूर्ण होते का अपूर्ण? अपूर्णच राहते। बरं, जिवंत असताना मरेपर्यंत तरी पूर्ण होत असेल ना? नाही होत महाराज, मेल्यावरतीही ती इच्छा राहते। मग कशाच्या रूपात राहते सांगा बरं? कावळ्याच्या रूपामध्ये। अनेक ठिकाणी आपल्याला प्रत्ययाला आलं का नाही? असंच एका ठिकाणी आमच्या इकडे रामणगाव आहे, तिथं दसक्रिया विधी होतात आणि प्रवचन सुरू झालं महाराज, 1 तास, सव्वा तास, 1.5 तास, 2 तास, पण तरीही काही कावळा स्पर्श करेना, पण माणूस जरा रंगेलच होता। मग कावळा काही स्पर्श करेना असं म्हटल्याबरोबर मी विचार केला, आता प्रवचनाला कधी सुट्टी मिळायची आणि कधी मी पुढच्या प्रवासाला जाऊन पुढचं कीर्तन गाठायचं। आणि असा विचार एका श्रोत्यानं माझ्याकडे ते पाहिलं आणि मला म्हटलं, महाराज 1 मिनिटात कावळा शिवून दाखवतो। म्हटलं मग 2 तास झालं करतो काही कर ना उपाय, म्हणणं मंत्र काही? तो म्हटला मंत्र नाही, मी त्याचा जीवलग मित्र आहे, म्हणे मला फक्त 10 मिनिटं उठून जाण्याची परवानगी द्या। म्हटलं जा लवकर, आणि लवकर ये। त्यानं महाराज बुलट गाडी घेतली, बडबड बडबड करत ती गाडी घेऊन निघाला, गावामध्ये गेला आणि गावामध्ये गेल्यानंतर त्याने बॉटल आणली, आणल्याबरोबर ती त्यानं फोडली
आणि फोडून फक्त 2 थेंब तिथं. दुर्भाग्य घडतंय असं नाकारायला जमत असं घडतंय गावोगावी. याचं कारण काय? जीवन व्यसनाच्या अधीन गेलं. परिणाम जर आयुष्यभर जाताना जर तो पिऊनच मेलेला असेल, जर इच्छा घेऊन जर पिऊनच मेलेला असेल. आमच्या इकडे गाव आहे, आता गावाचं नाव नका विचारू कारण माझी सासरवाडीचे. आणि मग तिथं गेल्यावरती महाराज आमच्याच घरातील पाहुण्यातील काय आता आपले सांगायचंच नाही, आपलेच दात आपलेच ओठ एवढा पिऊन तो महाराज अगदी बेभान झाला. आणि नाली असते का गटार, मोठं गटार, त्या गटाराच्या कड्यावरती तो बसला. आणि बसल्याबरोबर बाकीचे मित्रमंडळ निघून गेले. जरा वाटलं काय घरी जावं, घरी काही कोणी येऊ देत नाही. बरं चाललं तर चालायला रस्ता कमी पडतो. इकून तिकून निघालं तर कुत्रे भुंकतात. तो म्हटला थोडा वेळ इथंच बसू, कुत्रे झोपतील, माणसं झोपतील आणि मग आपण जाऊ. पण त्याचं दुर्भाग्य किती त्या ठिकाणी म्हणावं लागेल का, मोठी गटार होती जवळपास 8 ते 10 फूट खोल. आणि त्याच असणाऱ्या गटारीमध्ये त्याचा कल गेला. तो त्या गटारीमध्ये पडला. अर्धा तास अख्ख्या गावालाही कळालं नाही या गटारीमध्ये मनुष्य पडलाय. अर्ध्या तासानं त्याला बाहेर काढलं. नाकात तोंडात सर्व त्या ठिकाणी त्याच्या ती बेताडाची घाण गेली. मला सांगा याच्यापेक्षा वेगळा नरक काय? अशी वाईट अवस्था त्या ठिकाणी या दारुण होते. तुम्हाला दृष्टांत सांगायचा होता. जिवंत असताना माणसाला इच्छा त्या ठिकाणी पूर्ण होतच नाही, पण मेल्यावरतीही त्या ठिकाणी ती इच्छा जागृत राहते. बरं तुम्ही म्हणाला महाराज हे तुम्ही दारुड्याचं उदाहरण सांगितलं. आता इथं बसलेली सर्व पारमार्थिक मंडळी आहेत. आता मला आठवत नाही पण गुरुवारी माऊलींनी एका कीर्तनामध्ये सांगितलं होतं की एक निष्ठावंत वारकरी आणि त्या वारकऱ्यांचा दशक्रियाविधी एकादशीला आला. बाबा कधी एकादशीला आला आणि आल्याबरोबर घरच्यांना मोकळ्या मनानं ब्राह्मणानं सांगितलं काय करा, गोळा करा. कशाचा? भाताचा. कारण भाताचाच गोळा लागतो. मग तो गोळा ठेवला. काहीही केल्या महाराज कावळा शिवायला तयार नाही. होती काय? एकादशी. त्या माणसानं जीवनात कधी एकादशानं सोमवार सोडला नाही. त्याची इच्छा तिथं अडकलेली होती. एका वारकऱ्याला तो भाव कळाला आणि त्या वारकऱ्यानं सांगितलं ज्यानं जिवंतपणे कधी एकादश सोडली नाही, सोमवार सोडला नाही, अशा वारकऱ्याचं त्या ठिकाणी ही तस्करी आहे. एक काम करा, वरईचा भात करा, तो आणा. आणि पाहता काय बरोबर अगदी 10 मिनिटांमध्ये तो भात तयार करून आणला गेला. तिथं ठेवला. एक कावळा नाही. हनुमान महाराज 10-15 कावळ्यानं त्यावरती झडप घातली. म्हणजे जशी चांगली इच्छा माणसाच्या अंतःकरणामध्ये राहते तशी वाईटही इच्छा राहते. ही इच्छा जर आपल्या जीवनातील आपल्याला समाप्त करायची असेल, पूर्ण करायची असेल तर कालभैरव आख्यान ऐकलं पाहिजे. या देवताची आपण उपासना केली पाहिजे. पहिलं फळ आपल्या जीवनातील संसार भयाची निवृत्ती होईल. दुसरं फळ आपल्या जीवनामध्ये असणारं अनेक जन्मातलं पाप निवृत्त होईल. आणि तिसरं फळ या देवतेची जर आपण उपासना केली, ध्यानधारणा केली, साधना जर केली तर आपल्या जीवनातील इच्छाही पूर्ण होईल. विठाला मग अशीही त्या ठिकाणी जागृत देवता आहे. 3 प्रकारच्या फलांचा विचार मी आपल्या समोर केला. आणि सेवेकरता निवडलेला भंग संत श्रेष्ठ भक्त शिरोमणी पांडुरंगाचे बाल भक्त पंढरपूर निवासी नामदेव महाराज यांच्या गाथेतील शिव महिमा शिवरात्री महात्म्य या प्रकरणातील असून या अभंगातून भगवान संत श्रेष्ठ नामदेव महाराज शिव असणारा शब्द कसा त्या ठिकाणी कल्याणदायक आहे आणि कोण जाणत याचा विचार सांगतात. अभंगाचं पहिलं शिवायचा शब्द कल्याणदायक.
कसा आहे, त्याचा महिमा काय, या असणाऱ्या पहिल्या चरणातून सांगतात. शिव ऐसा शब्द कल्याणदायक, जाणती भाविक साधूजन. हा शिव असणारा शब्द कल्याणदायक आहे आणि कुणाला कळतं, एक तर भाविक असावा नाहीतर साधू असावा. भाविकाला कळतं किंवा साधूला कळतं की शिव हा शब्द कल्याण प्राप्त करून देणार आहे. कारण व्यवहारात असं होतं महाराज, इतर नावं माणसाच्या मुखाला सहजासहजी येतात, बरोबर ना. पप्या, चिंटू, मंगू, बंटू, बंट्या अशी जी नाव आहेत ती सहज येतात, पण देवाचं नाव सहजासहजी मुखामध्ये येत नाही. गुरुवर्य बाबा आम्हाला एक दृष्टांत सांगत असतात. अशीच असणारी एक शिवभक्त असणारी व्यक्ती सर्व परिवार